आहे. तर आपण समर स्पेशल रेसिपी बघत आहोत. तर यापूर्वी देखील मी समर स्पेशल रेसिपीजच्या सिरीजमध्ये अनेक थंड पदार्थ शेअर केलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आज आपण त्यापैकी एक नवीन पदार्थ बघणार आहोत. आज आपण एकदम झटपट आणि सोपा असा समर स्पेशल एक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे आईस टी. तर एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे. तर एक ग्लास पाणी घालते. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साखर आपल्याला घालायची. तुम्ही जर हनीचा वापर केला तरी देखील चालेल. ते 2 चमचे मी साखर घातलेली आहे. सोबतच एक छोटा चमचा मी चहा पावडर घालते. याची ऐपत्ती तुम्ही घालू शकता. आता याला आपल्याला गॅसवरती हीटिंगला ठेवायचं आहे. बॉईल यायच्या आधीची जी फेस असते हीटिंगची, तिथपर्यंतच आपल्याला याला बॉईल करायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. याला अजून बॉईल आलेलं नाही आहे, पण पाणी गरम झालेलं आहे. फक्त साखर डिझॉल्व होईल इथपर्यंत आपल्याला गरम करायचं. बॉइलिंग आपल्याला वॉटर करायचं नाही आहे. एक साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित छान साखर यात विरघळते. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं पाणी गरम झालेलं आहे. सोबतच साखर देखील विरघळलेली आहे. परंतु इथे बॉईल मी केलेलं नाही आहे. त्याला आता गॅस बंद करायचा, व्यवस्थित स्ट्रेन करून घ्यायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता कंटेनर मी घेतलेला आहे. सोबतच त्यावरती स्ट्रेनर ठेवून आपल्याला व्यवस्थित स्ट्रेन करून घ्यायचं. छानपैकी स्ट्रेन करून झालं की साधारण याला आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं. नंतर आपण आईस टीचं प्रिपरेशन करू. इथे तुम्ही पाहू शकता छान आपल्याला याला सर्व करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिली जी स्टेप आहे त्यात आपल्याला साधारण 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. लिंबाचा रस घालून झाला की त्यात आपल्याला लेमन स्लाइसेस घालायचे. 3 असे स्लाइसेस करून घेतलेले आहे मी, ते आपल्याला यात घालायचे. हे घालून झालं की त्यामध्ये पुदिना आपल्याला घालायचं. छान असं फ्रेश पुदिन्याचे पान आपल्याला यात घालायचे. सोबतच अर्थातच आईस टी आहे, तर भरपूर आपल्याला आईस टी यात घालायचं. यात बनवलेलं जे आपलं आईस टीचं स्ट्रिंग लिक्विड आहे ते आपल्याला सोबतच वरती गार्निशसाठी मी लेमन स्लाइसेस. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसोबत.